राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, विदर्भात एकीकडे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मंडल यात्रा सुरू आहे, तर तुमच्या नेतृत्वात बेंगलुरू इथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन होत आहे. नाही बघा, आमचं अधिवेशन हे काही पहिलं वर्ष नाही आहे. 2016 पासून सातत्याने दरवर्षी ज्या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून या ओबीसी समाजाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती, तो दिवस संपूर्ण देशामध्ये पाळण्यात यावा, उत्साहाने साजरा करण्यात यावा आणि ओबीसी समाजाच्या ज्या काही विविध मागण्या आहे त्याच्यावरती विचारमंथन व्हावं आणि त्या केंद्र आणि राज्य सरकारकडनं सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा, याकरता हे अधिवेशन दरवर्षी होत असते. यावर्षीसुद्धा 7 ऑगस्टला बेंगलोर येथे हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये 26 ठराव त्या ठिकाणी आम्ही पारित करणार आहोत. 26 विषयावरती गंभीर चर्चा करणार आहोत आणि हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते केंद्र सरकारने लगेच सॉल्व करावे अशी आग्रहाची मागणीसुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. महाराष्ट्रातून कोण कोण मोठे नेते येणार आहेत? महाराष्ट्रामधनं सध्या आम्हाला जे कन्सेंट मिळालेलं आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे ओबीसी कल्याण मंत्री अतुलजी सावे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबले, आमदार परिणय फुके, संजय दरेकर एवढ्या लोकांचे कन्सेंट सध्या आम्हाला महाराष्ट्रामधनं आलेले आहे. सर, मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहे. मुख्यमंत्री गोव्याच्या अधिवेशनात सुद्धा आले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी माझ्या विरोधात कट रचला गोव्याच्या अधिवेशनात. यावेळेस पुन्हा ती चर्चा होणार आहे बेंगलोरच्या अधिवेशनाबाबत? नाही, ती चर्चा त्यांनी करावी. मी मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला उत्तर दिलं होतं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आतापर्यंत पार पडलेले अधिवेशनं आणि आता होऊ घातलेलं 11वं महाधिवेशन सुद्धा हे खुलं अधिवेशन आहे. ही काही 5-25 लोकांमध्ये बंद खोलीमध्ये होणारी चर्चा नाही आहे. 8 ते 10 हजार लोक त्या अधिवेशनाला येतात आणि महाराष्ट्राचे लोक नाही आहे, संपूर्ण देशातनं लोक येत असतात, विविध राज्यातनं लोक येत असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या आणि केंद्राशी संबंधित विषयावरती चर्चा होत असते आणि तिथे ओपन आम्ही मुख्यमंत्री कोणी असो त्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, केंद्राचे मंत्री त्या ठिकाणी असतात, खासदार त्या ठिकाणी असतात, त्यांच्यासमोर राज्याशी संबंधित आणि केंद्राशी संबंधित प्रश्नावरती आम्ही चर्चा करतो आणि ते सोडविण्याची त्यांना आग्रहाची मागणी करतो. जरांगे पाटील यांनाही बोलवणार आहे का तुम्ही त्या अधिवेशनाला? नाही, आम्ही कोणाला बोलवत नाही. जेवढे पाहुणे आमच्या पत्रिकेमध्ये असतील त्या पाहुण्यांनाच फक्त आम्ही निमंत्रण देतो. इतर ओबीसी समाजाला खुलं आपल्या माध्यमातून आव्हान करतो की ज्यांना ओबीसी समाजाचं भलं व्हावं, चांगलं व्हावं, त्यांचे विविध प्रश्न सुटावे अशी काळजी असेल, आत्मीयता असेल, त्या लोकांनी याला उपस्थित राहावे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देशभरातनं 8 ते 10 हजार लोक स्वखर्चाने येतात, स्वखर्चाने थांबतात, अधिवेशन अटेंड करतात आणि खुशीने परत जातात. तुम्ही मागच्या वेळेस म्हटली होती की असं वाटत असेल जरांगे पाटील यांना तर त्यांनी यावं अधिवेशनात, आम्ही मंचावर जागा देऊन बघावं की काय होतं म्हणून. नक्की यावं. मी आत्ता सांगितलं आपल्याला की हे खुलं अधिवेशन आहे, त्यांनी यावं. ते जर जरांगे पाटील आले ते तर त्यांना मान सन्मानाने आम्ही विचारपीठावरती बसवू, त्यांच्या समोर आम्ही चर्चा करू की या अधिवेशनामध्ये काय चर्चा होते, तर जे काही मुख्यमंत्री त्या अधिवेशनाला हजर असतात ते कसे उत्तर देतात, प्रतिसाद देतात, इतर मंत्री काय बोलतात. आमची ही डिमांड बेस ऑर्गनायझेशन आहे, आमची काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन नाही आहे. डिमांड बेस ऑर्गनायझेशन असल्यामुळे जो कोणी व्यक्ती, जो कुठला पक्ष सत्तेमध्ये असेल त्यांच्याकडे आग्रह धरून त्यांना आमच्या विचारपीठावर बोलवून आमचे प्रश्न सोडविणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. जरांगे पाटील तुमच्या विरोधात उभे राहिले, म्हणजे ओबीसीच्या विरोधात उभे राहिले, त्यांचं जे आंदोलन झालं, कारण की त्यांना ओबीसीत यायचं होतं, तुमच्यातून आरक्षण मागायचं होतं. मग आता तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या किंवा ओबीसीच्या अधिवेशनात येईल असं वाटतंय तुम्हाला? मी त्यांना विरोधक कधीच मानलं नाही. ऐकून घ्या, त्यांनी मला विरोधक मानलं नाही आणि मी पण त्यांना विरोधक मानलेलं नाही. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात, त्यांच्या समाजासाठी काय मागायचं काय नाही मागायचं तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या समाजाचं, ओबीसी समाजाचं संरक्षण करतो. आमच्या समाजाला जे काही संविधानाने दिलेलं आहे त्याला कुठेही धक्का लागता कामा नये ही आमची आग्रहाची भूमिका असते. त्यांना काय द्यायचं आणि काय नाही द्यायचा तो सरकारचा प्रश्न. तुम्ही म्हणता की जरांगे पाटील यांनी आमच्या मंचावर येऊन बसावं, बघावं काय होतं ते. नक्की ना, आरोप करण्यापेक्षा हे बघा की आमच्या विरोधामध्ये कट रचल्या गेला हा काही सिंपल आरोप नव्हता.
मोठा आरोप होता आणि मी तेव्हा सुद्धा उत्तर दिलं होतं की इथे कुठल्याही प्रकारचा कट रचला जात नाही. आमचं अधिवेशन हे खुलं अधिवेशन असते, खुल्या चर्चा असतात आणि डिमांड बेस ऑर्गनायझेशन असल्यामुळे ज्या आमच्या 26 मागण्या आहे त्या आम्ही सर्व जेवढे काही अतिथी त्या ठिकाणी येतील, मुख्यमंत्री येतील, खासदार येतील, केंद्राचे मंत्री येतील, त्या सर्वांसमोर आम्ही मांडतो आणि ह्या मागण्या पूर्ण करण्याकरता राज्यांनी केंद्राला विनंती करावी आणि केंद्राने सुद्धा आमची विनंती मान्य करून ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा हीच आमची भूमिका असते. विदर्भातल्या एका मोठ्या काँग्रेस नेत्यानं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि असं सांगितलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाला कुठलीही मदत करू नये, भाजपच्या अर्थबळावर हे संघटन चालते अशी माहिती आहे. हे बघा, त्यांनी उदाहरणासहित सांगावं की मागील 11 वर्षामध्ये कुठल्या सरकारकडनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मदत घेतली आजपर्यंत, आणि आज सुद्धा नाही. आम्ही त्यांना मान सन्मानाने अतिथी म्हणून बोलवतो. आर्थिक मदत मागण्याची गरज नाही. आमचे पदाधिकारी तेवढे सक्षम आहे, जे आम्हाला मदत करतात ते पहिल्या वर्षीपासून मदत करतात, आजही मदत करतात. आणि आम्हाला पाहिजे काय असतं हो, आम्ही फक्त एक हॉल बुक करतो, कुणाला तरी सांगतो ह्या हॉलचं भाडं तुम्ही द्या, सकाळचा जे काही लोक येतील त्यांना एक तुम्ही नाश्ता द्या, दुपारचं एक जेवण द्या, संपलं. आमची एवढीच मागणी. आम्हाला काही पैसे जमवायचे नाही, त्या पैशाच्या भरोश्यावर काही करायचं नाही. आम्ही समाजकारण करतो, आम्ही डिमांड बेस ऑर्गनायझेशन करतो आणि ओबीसी समाजासाठी शासनाकडनं वेळोवेळी शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देतो. शेवटचा प्रश्न, त्यांनी त्या काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं कळतंय की तुम्ही याच्यात सहभागी होऊ नका म्हणून या अधिवेशनात. ऐकायचं की नाही ऐकायचं त्या मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे. तिथे सुद्धा 60% ओबीसी आहे. हे काही भारतीय जनता पक्षाच्या ओबीसीचं अधिवेशन नाही आहे, एका NGOचं. मी आधीपासून वारंवार आपल्या लोकांना सुद्धा सांगितलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचाराशी बांधील नाही आहे. ओबीसी समाजाचं भलं करणं, ओबीसी समाजाला संविधानिक सुविधा मिळवून देणं हे एकमेव उद्दिष्ट घेऊन मागील 11 वर्षापासून आम्ही काम करतो आहे आणि याच्या पुढे सुद्धा करू. कोणी काय विनंती केली मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. यायचं की नाही यायचं त्या व्यक्तीचा, त्या मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे आणि आम्ही कोणाकडे जाऊन हे करत नाही. जे आले त्यांच्यासमोर करतो, जे येतील ते ओबीसीचे. जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा, हा आमचा पहिल्या दिवसापासून झाला. ओबीसीची बात विजय वडेट्टीवार यांनी मंडल यात्रा सुरू केलेली आहे ओबीसीसाठी. आता मी तर म्हणतो ना, अशा हजारो मंडल यात्रा निघायला पाहिजे. माझा बिलकुल त्याला विरोध नाही. हजारो. जोपर्यंत हा 60% प्रत्येक ओबीसी जागृत होणार नाही तोपर्यंत या ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून अशा अनेक संघटना जरी निघाल्या तरी त्यांना माझ्या शुभेच्छाच राहील. करावं, त्यांनी सुद्धा काम करावं आणि ओबीसी समाजाचं भलं करावं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.